बघा, हे युनिव्हर्सल मोटरचं पॅनल आहे. कशाचं पॅनल आहे? युनिव्हर्सल मोटर. युनिव्हर्सल मोटर अशी मोटर आहे ज्याच्यामध्ये AC वर पण ती चालते आणि DC वर सुद्धा चालते. ओके. आता ही जी साईड आहे ही AC ची साईड आहे. ओके. तर AC सोर्स आपण सप्लाय दिला, तर बघा सप्लाय कोणता दिला ते सांगतो. सिंगल फेजचा सप्लाय दिला. ओके. ऑन आहे सप्लाय, हे इंडिकेट करते सप्लाय ऑन आहे. त्याच्यानंतर हा 230चा सप्लाय इथं दिला आणि तो सप्लाय आपण ह्या AC इनपुटला दिला. आता AC इनपुटला दिल्याच्यानंतर इथं काय आहे? ऑन बटन आहे. ओके. पुश बटन आहे. पुश बटन आहे. आणि तिथून इथं याच्या ॲक्रॉसमध्ये काय केलं आहे? एक व्होल्टमीटर लावलं आहे आणि सिरीजमध्ये काय लावलं? एक ॲमीटर लावलं. हे AC साईड आहे. ओके. आता ही ACचे टर्मिनल आपण काय केलं आहे? इनपुटला दिले. कशाच्या? मोटरच्या. आणि मोटरला इनपुट सप्लाय दिला. AC ऑन आहे. आता इथून ही मोटर कशी वर्क करते? DC सिरीज मोटरसारखी. युनिव्हर्सल मोटरची अशी मोटर आहे जी AC आणि DC दोन्हीवर चालते. आता आपण AC वर चालवायची. ओके. तर कनेक्शन समजले ना? आता काय करायचं? हिला ऑन करायचं. ओके. ही मोटर आहे. ही मोटर आहे, कालच आपण बघितलं त्या मोटरमध्ये. तर हे शाफ्ट आहे तुमचा. त्याच्यानंतर हे शाफ्टला आर्मेचर वाइंडिंग आहे. त्याच्यानंतर ही फील्ड वाइंडिंग आहे आणि हे कम्युटेटर सेगमेंट आहे. ओके. कम्युटेटर सेगमेंट आणि हे कार्बन ब्रशेस हे फ्रिक्शन क्रिएट करतात इथं. ओके. हे दोन इनपुट. आता ही अनकम्पन्सेटेड टाईप ऑफ युनिव्हर्सल मोटर आहे. तर याला ऑन करू आपल्याला व्होल्टेज मोजायचं आहे, करंट मोजायचं. तर व्होल्टेज किती? 230 वोल्ट. 230 वोल्ट. करंट हा निग्लिजिबल आहे, म्हणजे बराच स्मॉल आहे. पण स्टार्टिंग करंट बघा, स्टार्टिंग करंट एकदम वाढतो ज्यावेळेस मोटरला आपण ऑन करतो. आता हे प्लगिंगमुळं बऱ्याच वेळ घेणार आहे ती स्टॉप करण्यासाठी. ओके. त्याला आपण लवकर मेकॅनिकल ब्रेकिंग वापरू. ओके. आता बघा पुन्हा ऑन करतो. स्टार्टिंग करंटकडे लक्ष द्या. या मोटरचा पण स्टार्टिंग करंट वाढलेला असतो. बघितलं? एकदम जर्क दिला, नंतर हळूहळू करंट कमी होतो. म्हणजे या पण मोटरचा स्टार्टिंग करंट कसा आहे? जास्त आहे. का बरं जास्त आहे? कारण ही DC सिरीज मोटरसारखी वर्क करते. स्टार्टिंग टॉर्क पण जास्त आहे, स्टार्टिंग करंट पण जास्त आहे. आणि DC सिरीज मोटरमध्ये टॉर्क हा स्क्वेअर ऑफ करंटच्या प्रोपोर्शनमध्ये असतो. त्याच्यामुळं जास्त करंट येणार आहे स्टार्टिंग. तर हे झालं AC वर वर्किंग. समजलं? काही अडचण याच्यात? ठीक आहे.